तिचं मरण चिंतू शकता? नाहीये वेद. एखाद्याला आरोपी ठरवणं, गुन्हेगार समजून त्याला कोर्टात उभं करणं सोपं आहे. हे मृगजळ आहे वेद. मृगजळात कसं समोर पाणी आहे असं भासतं, पण तिथं पाणी नसतं. तसंच मृगजळ नदीच्या अवतीभोवती आहे. वास्तव वेगळं आहे वेद. म्हणून मी काय सांगतेय ना ते नीट ऐक. नाही नाही नाही, सॉरी. आता काही हे समजून घ्यायचं नाहीये मला. जे काही समजायचं ना ते चांगलं समजलंय. कसं आहे ना काकू, खोटारडी धूर्त माणसं ओळखू येतात हो. पण तुमच्यासारखी चांगुलपणाचा, सभ्यपणाचा मुखवटा घालून फिरणारे लोक आहेत ना, ते जास्त धोकादायक आहेत. माझा ना चांगुलपणावरचा विश्वासच उडाला आहे. असं नाहीये वेद. एखाद्याला फसवणं, त्यांचा विश्वासघात करणं आमच्या रक्तातच नाहीये रे. काकू, तुम्ही हे बोलताय. तुम्हीच आता बोललात ना, तुम्ही आणि तुमच्या रक्ताची मुले त्याच्या विरुद्ध वागतायत. म्हणजे छळ केला माझा, माझ्या भावनांची खेळली. ते पण काकू मला वाईट याचं वाटतंय ना की यांच्या घाणेरड्या प्लॅन मध्ये तुम्ही सुद्धा सामील होतात. तुम्ही फिल्मिस्ट सारखं वागायला लागलात. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून तुमच्या काळजीपोटी माझ्या घरच्यांशी भांडलो मी. माझ्या घरच्यांचा विरोध असताना तुम्हाला घरी घेऊन गेलो मी. सगळं खोटं नाही काकू. मी नाते संबंधांना ना काळेबा फासलाय. तिच्या वागण्यात काकू हे किळस वाढ आहे. तुम्ही गावडे आम्हाला खोताना शिव्या देता ना, लबाड धूर्त कपटी काय वाटेल ते बोलता. पण आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हा गावड्यांपेक्षा ना आम्ही खोत काही पटींनी चांगले आहोत. सतत काहीतरी घडतंय का आपल्या आयुष्यात? वेदचा राग ना वाढत चाललाय आणि राग घृणा यापेक्षा ना त्याच्या मनाला सतत खतखत असते. मला भीती वाटते ग, हे असं चालू राहिलं ना काय आमची गमवून बसेन ग वेदला. वेदचा गैरसमज आता पराकोटीला पोहोचला. त्याला काही समजावणं, पटवून देणं कठीण आहे, ऑलमोस्ट अशक्य आहे. म्हणून आता आपण या गावात राहण्याला काही अर्थ नाहीये. आता आपल्यावर अजून कुठलं तरी संकट यायच्या आधी हे गाव सोडून निघून जाऊया आपण. मी आज रात्रीची तिकीटं काढली. आज आपण निघूया. नाही दादा, आज नाही जाऊ शकत आपण. का? वेद पासून लांब जाणं अवघड वाटतंय. बघितलंस ना कसा वागला ते. हा गोदावरी कंपनी माझ्या नावावर आहे. त्याचे कागदपत्र सुद्धा माझ्याकडे आहेत. वेदला ते कागदपत्र द्यायला नको का सांग? आपण जर त्याला कागदपत्र न देताच गाव सोडून गेलो ना
तर त्याचा गैरसमज अजून वाढेल आई. आई, मला माहिती नाही वेदची काय इच्छा आहे, पण मला वेदची माफी मागायची आहे ग. एकदा का आपण ती कागदपत्र त्याच्याकडे दिली ना की मग दादा तू सांगशील तिथे यायला मी तयार आहे. मी माझ्या सुखी संसाराची फक्त स्वप्न बघितली होती ग. पण तसं काहीच घडत नाही. बरोबर आहे ना. स्वप्न कुठे पूर्ण होतात ना आई. स्वप्न स्वप्नच असतात. शांत शांत बा. अहो मूर्ख, मूर्ख, महामूर्ख आहे तुझा मुलगा. आणि हाच पोरगा आपल्या पोटी जन्माला आला ना. कर्म दरिद्री होत आपण दोघं. आज त्याला तुडवतो बघ तू. अहो पण प्रयत्न तरी केला ना त्यांनी. हो पण त्याचा रिझल्ट काय? माती आहे, माती नाही, शेण आहे, शेण. हळू बोल. अगं एवढा चांगला प्लॅन केला होता ना मी. केला होता की नाही? पण तुझ्या त्या नतद्रष्ट कांट्याने त्याचा पट्ट्यामोळ करून टाकला. घरात माणसं आहेत, हळू बोल. असू दे माणसा. माझं ना इथे टाळकं सटकलं हे. मला वाटलं होतं ते घर जळालं ना तेव्हा त्या घरातली वाळवी म्हणजे ती नतद्रष्ट कार्टी तिकळी ती जळून खाक झाली अशी काहीतरी गोड बातमी देईल. पण नाही, सगळ्या प्लॅन वरती पाणी फिरवलं तुझ्या त्या दळफदरी पोराने. आता येऊ दे, त्याला कसा तुडवतो ते बघच तू. आग आग होते ग, माझ्या अंगाची आग आग होते. हळू, शांत जरा. बाबा रागवलेत का? आता बघ कसा ह्याला तुडवतो ते. असे बरे तुडवाल माझ्या पोराला. तो बिचारा प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं ते काम करतो आणि तुम्ही त्याच्याच अंगावर धावून जाता. हो, कारण माती करतो, सगळ्याची माती करतो तो. हो, आणि तुमच्या लाडक्या गोदाचा मुलगा वेद तो काय दिवे लावतो. अगं किती बोलशील? वाचा 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 नुसती बोलते. ते तोंड आहे ना ते चांबड्याचं आहे म्हणून